नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या डेली अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण जिथे आपल्या चॅनलमध्ये बघणार आहोत की आज आणि उद्या राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे ते आपण आपल्या चॅनलमध्ये सविस्तरपणे इथं पाहणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारचे हवामान अंदाज डेली जे ते व्हॉट्सअपवरती एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवे असतील तर त्यासाठी बघा काय करायचं, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करायचे. त्यानंतर तुम्ही वेबसाईटवरती येऊन जाताल. त्यानंतर वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथं कोणती जी पोस्ट असेल ती ओपन करायची. ओपन करताच तुमच्या समोर जे अशा प्रकारे पोस्ट येईल तिला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल करताच तुम्हाला एक व्हॉट्सअपचा लोगो मिळेल. त्या लोगोवरती क्लिक केलं की तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जे ते जॉईन होऊन जातात. त्यानंतर तुम्हाला डेली एकदम फ्रीमध्ये इथं हवामान अंदाज जे आहे ते इथं मिळत राहतील. चला तर मित्रांनो, आपण जिथे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर बघा मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मोसमी पावसासंदर्भात. खरे तर गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात देखील पावसाचा जोर हा कमी झाला आहे. उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तर पावसाने स्पेशल जे ते विश्रांती घेतली आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या राज्यातील जवळपास 30हून अधिक जिल्ह्यांमध्ये पावसाची विश्रांती राहणार असा अंदाज ते सार्वजनिक केला आहे. खरं तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला होता आणि जुलैमध्ये राज्यात चांगला दमदार जे ते पाऊस झाला होता. काही ठिकाणी अक्षरशः पूरस्थिती तयार झाली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. कापूस, सोयाबीन, मूग, डाळिंब यासारख्या विविध पिकांना जास्तीचा पाऊस जो पावसाचा जो फटका आहे तो बसला आहे आणि अनेक भागातील शेतकरी बांधव पाऊस कधी उघडेल याची वाट पाहत होते. आता गेल्या 3-4 दिवसापासून राज्यातील पावसाचा जोरा कमी झाला आहे. तथापि भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज विदर्भातील 5 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता जी आहे. IMDने म्हटल्याप्रमाणे आज विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यात पावसाची जी शक्यता आहे ते वर्तवण्यात आली. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. या पार्श्वभूमीवर संबंधित 5 जिल्ह्यांना आज येलो अलर्ट देण्यात आला आहे. म्हणजे आज विदर्भातील उर्वरित जिल्हे, संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण खानदेश, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईसह संपूर्ण कोकणात हवामान प्रामुख्याने कोरडे जिथे राहणार आहे. मुंबईसह खानदेश, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाची उघडीप राहणार आहे. आज राज्यातील तब्बल 31 जिल्हे कोरडे राहणार असा अंदाज जो आहे. ज्या ठिकाणी सततचा पाऊस सुरू होता तेथील शेतकऱ्यांच्या शेती पिकांना नवीन संजीवनी जिथे मिळणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे जो आपला आजचा हवामान अंदाज होता. तर मित्रांनो, भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.